नमस्कार मंडळी, आज आपण एका ऐतिहासिक टप्प्यावर उभे आहोत. गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एक आवाज सतत घुमत होता. हैदराबाद गॅझेटर लागू करा. हा आवाज मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाचा होता. मुंबईतल्या आझाद मैदानावर हजारो लोक उपोषणाला बसले. लाखो मराठा समाज एकवटला आणि अखेर सरकारला मान्य करावंच लागलं. सरकारनं घोषणा केली, हैदराबाद गॅझेटर तात्काळ लागू होणार आहे. त्या क्षणी जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं आणि घोषणा केली, मराठी जिंकले, आज आपली दिवाळी आहे. पण खरं विचार केला तर अनेकांना अजून प्रश्न पडतो, हे हैदराबाद गॅझेटर आहे तरी काय? यामुळं खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे का? 1909 साली ब्रिटिशांनी एक गॅझेट प्रसिद्ध केलं. त्यावेळी निजामाच्या हैदराबाद राज्यात आजचे मराठवाड्यातील जिल्हे औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी आणि उस्मानाबाद हे समाविष्ट होते. त्या जनगणनेत जातींची नोंद केली गेली आणि महत्त्वाची बाब म्हणजे मराठा आणि कुणबी स्वतंत्र नव्हते, तर एकत्र नोंदले गेले होते. उदाहरणार्थ, बीड जिल्ह्यात एकूण लोकसंख्येत 39% जास्त लोकसंख्या मराठा कुणबी म्हणून नोंदली आहे. म्हणजेच ब्रिटिश काळापासूनच मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचा पुरावा या गॅझेटमध्ये मिळतो. याचाच आधार घेऊन मनोज जरांगे पाटील म्हणत होते, मराठा म्हणजे कुणबी आणि कुणबी म्हणजे मराठा. मग आम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्या आणि ओबीसीत समावेश करा. सरकारनं जेव्हा मसुदा दिला तेव्हा त्यात स्पष्ट करण्यात आलं, गाव पातळीवर स्थानिक समिती गठीत केली जाईल. त्यांच्या पूर्वजांची कुणबी म्हणून नोंद आहे त्यांची चौकशी करून कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल. जर नोंद नसली तर 1967 पूर्वी वास्तव्याचं प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल. स्थानिक लोक कुळातील नातलग जर त्या कुटुंबाला कुणबी म्हणून ओळखतात तर त्यावरूनही चौकशी होईल. म्हणजेच आता एक मार्ग खुला झाला आहे. कुणबी प्रमाणपत्र मिळालं की त्या व्यक्तीला थेट ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळेल. पण आरक्षणाचा प्रश्न सुटला का? इथेच खरी गफलत आहे. कारण हैदराबाद गॅझेटरमध्ये नावे नाहीत, फक्त आकडेवारी आहे. म्हणून सरसकट सर्व मराठ्यांना प्रमाणपत्र मिळणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं, आरक्षण समूहाला नाही, व्यक्तीला दिलं जातं. म्हणजे ज्यांच्याकडे पुरावे आहेत, नोंदी आहेत किंवा प्रतिज्ञापत्र देता येईल त्यांनाच आरक्षणाचा लाभ होणार आहे. बाकी सर्वांसाठी अजून लढा सुरू राहणार आहे. मनोज जरांगे पाटलांनी आता सातारा, औंध आणि पुणे गॅझेटर लागू करण्याची मागणी केली आहे. कारण या गॅझेटरमध्येही मराठा आणि कुणबी एकत्र असल्याचे पुरावे आहेत. पण सरकार म्हणते यात कायदेशीर अडचणी आहेत. निर्णय घेण्यासाठी 2 महिन्यांचा अवधी लागेल. तर मंडळी, हैदराबाद गॅझेटर लागू होणं ही मराठा समाजासाठी मोठी जिंकलेली लढाई आहे. पण अंतिम विजय अजून बाकी आहे. आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही. मराठवाड्यातील पात्र कुटुंब यांच्याकडे कागदपत्र आहेत, त्यांनाच आत्ता लाभ मिळणार आहे. माझ्या समाजाला एकच संदेश आहे, आज आपण जे जिंकलो ते लहान यश नाही, पण अजून मोठा प्रवास बाकी आहे. मराठा आणि कुणबी एकच आहेत हा मुद्दा न्यायालयीन कसोटीवरही टिकवावा लागेल. जर आपण एकत्र राहिलो, ठाम राहिलो तर आरक्षणाच्या लढाईत शेवटी संपूर्ण विजय नक्कीच आपलाच होईल. मराठी जिंकले आहेत, पण ही केवळ सुरुवात आहे. अजून मोठा विजय आपल्या पुढे आहे. धन्यवाद.